गुड मॉर्निंग स्टुडंट. मी प्राध्यापिका डॉक्टर आरती खडतकर, कला महाविद्यालय बुलढाणा. आज आपण BA भाग 2 मधील सेमिस्टर 3 मधील युनिट क्रमांक 5 मधील 5.2 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा रिकार्डोचा खंड सिद्धांत या रिकार्डोचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत हा आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण व्यापार म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, अंतर्गत व्यापार म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे हे सर्व घटकांचा आपण अभ्यास केलेला. आज आपण रिकार्डोच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत म्हणजे रिकार्डियन कंपॅरेटिव्ह द कॉस्ट थेअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड ह्या सिद्धांताचा आपण अभ्यास करणार आहोत. तर दोन देशांमधील किंवा दोन देशादरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार होण्याची कारणं कोणती, दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार फायद्याचा कधी ठरतो, दोन देशादरम्यान वस्तूंचा विनिमय दर कसा ठरतो, जागतिक व्यापाराच्या माध्यमातून एकूण जागतिक उत्पादनामध्ये कशी वाढ कशी करता येते, नैसर्गिक साधन संपत्तीचा पर्याप्त कशा पद्धतीने उपयोग करता येतो किंवा कार्यक्षम पद्धतीने त्याचा वापर कसा करून घेता येईल याचे स्पष्टीकरण देण्याकरता ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी हा सिद्धांत मांडण्याचे या ठिकाणी म्हणजे त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक परिव्यय सिद्धांत मांडलेला आहे. आणि रिकार्डोंच्या मते त्यांचं असं मत आहे की दोन देशादरम्यान वस्तूच्या उत्पादन व्ययात निरपेक्ष भिन्नतेसोबतच सापेक्ष किंवा तुलनात्मक भिन्नता असेल तरीही आंतरराष्ट्रीय व्यापार होऊ शकतो किंवा नसेल तरीही आंतरराष्ट्रीय व्यापार होऊन दोन देशांना तो लाभदायक सुद्धा होऊ शकतो. म्हणून या सिद्धांताची गृहीत परिस्थिती, जसं प्रत्येक सिद्धांताला गृहीत परिस्थिती असल्याशिवाय आपला सिद्धांत मांडता येत नाही, म्हणून डेव्हिड रिकार्डोने सुद्धा आपला हा सिद्धांत मांडण्यासाठी काही गृहीत परिस्थितींचा या ठिकाणी आधार घेतलेला आहे. त्यातला पहिला पॉईंट येतो दोन देश दोन वस्तू. पहिला पॉईंटमध्ये दोन देश दोन वस्तूमध्ये रिकार्डो यांनी दोन देश व दोन वस्तूंच्या दरम्यान केवळ दोन वस्तूंचाच व्यापार होतो, दोन देशांदरम्यान केवळ दोन वस्तूंचाच व्यापार होतो असे गृहीत धरले आहे. दोन देशांमध्येच दोन वस्तूंचाच व्यापार होतो असं गृहीत धरून हा सिद्धांत मांडण्याचं श्रेय रिकार्डो यांनी घेतलेलं आहे. दुसरा सिद्धांताचं गृहीत येतं की श्रम हेच उत्पादनाचे साधन. आता रिकार्डो यांच्या मते श्रम हे उत्पादनाचे साधन असून त्याचा उत्पादन व्यय हा श्रमामध्येच मोजला पाहिजे असं त्यांचं मत आहे. की विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी किती श्रम लागतो त्यावरून त्या वस्तूंचा उत्पादन व किंमत ठरते. आता उदाहरणार्थ अ वस्तू तयार करण्यासाठी 10 तासाचे श्रम लागले असतील तर ब वस्तू तयार करण्यासाठी 20 तासाचे श्रम लागले असतील तर ब वस्तूची किंमत ही अ वस्तूंच्या किमतीपेक्षा निश्चितच दुप्पट राहील. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी किती तास श्रम लागले म्हणजे त्या श्रमाची मूल्यमाप त्या वस्तूंची किंमत ही श्रमामध्ये ठरवावी असं रिकार्डो यांचं मत या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांनी आपल्या गृहीत परिस्थितीमध्ये श्रम हेच उत्पादनाचे साधन हा या ठिकाणी पॉईंट वापरलेला आहे. तिसरा पॉईंट येतो श्रमिकांची समान कार्यक्षमता. आता दोन्ही देशातील श्रमिकांची कार्यक्षमता समान आहे. अमेरिकेतही तीच आहे, भारतातही तीच आहे, जपानमध्ये तीच आहे, श्रीलंकेतही तीच आहे, रशियातही तीच आहे. म्हणजे सगळ्या देशांमध्ये जेव्हा आपण व्यापार करतो तेव्हा त्या देशांमध्ये श्रमांची कार्यक्षमता जी आहे ती कशी आहे, समान आहे असं या ठिकाणी त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे सर्वच श्रमिक शारीरिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या सुद्धा समान कार्यक्षमतेचे असते असे गृहीत मांडलेले आहे. चौथा पॉईंट येतो स्थिर उत्पत्ती नियम. रिकार्डो यांनी आपल्या आधुनिक खंड सिद्धांतामध्ये किंवा आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामध्ये तुलनात्मक परिव्यय सिद्धांत स्थिर उत्पत्ती नियम लक्षात घेऊन मांडलेला आहे. त्यांच्या मते दोन्ही देशांमध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये केवळ स्थिर उत्पत्ती नियम दिसून येतो, आरासी किंवा वर्धी उत्पत्ती नियम दिसून येत नाही. आरासी म्हणजे सीमांत, हा शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता, वर्धी म्हणजे जास्तीचं आणि स्थिर म्हणजे समान की ना नफा आणि ना तोटा. नंतरचा पॉईंट येतो मुक्त व्यापार म्हणजे फ्री ट्रेड. की रिकार्डो यांच्या मते दोन्ही देशादरम्यान आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे नियंत्रण मुक्त असतो. म्हणजे वस्तूंच्या आयाती व निर्यातीवर कोणत्याही प्रकारची बंधने राहत नाही, तो व्यापार मुक्त असतो, त्याला फ्री ट्रेड असं म्हटलं जातं. नंतरचा पॉईंट होतो उत्पादन साधनांची गतिशीलता. आता रिकार्डोच्या मध्ये स्वदेशात उत्पादनाची साधने ही पूर्णपणे गतिशील असतात, परंतु दोन देशादरम्यान ती पूर्णपणे गतिहीन असतात. आता उत्पादनाची साधनं कोणती, भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन. भूमी हा घटक तर निश्चितच
एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. परंतु श्रम, संघटन आणि भांडवल हे तिन्ही घटक मात्र एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या जाऊ शकतात आणि स्वदेशामध्ये ती स्वतः गतिशील असतात. परंतु विदेशात जर आपण पाठवलं तर ती गतिहीन असतात. म्हणून उत्पादन साधनांची गतिशीलता हा सुद्धा घटक या ठिकाणी महत्वाचा ठरतो. नंतरचा पॉईंट येतो वाहतूक खर्चाचा अभाव. रिकार्डो यांच्या सिद्धांतामध्ये विवेचन सोपे व्हावे यासाठी दोन देशांदरम्यान व्यापार होत असताना कोणत्याही प्रकारचा वाहतूक खर्च येत नाही असे गृहीत मांडले आहे. परंतु वास्तविक परिस्थिती लक्षात जर आपण घेतली तर कोणताही व्यापार करायचा असेल तर वस्तू जर पाठवायच्या असतील किंवा आणायच्या असतील तर त्यासाठी वाहतूक खर्च हा येणारच आणि तो वाहतूक खर्च लक्षात जर आपण घेतला नाही तर व्यापार होऊ शकणार नाही. परंतु रिकार्डोने आपल्या सिद्धांतामध्ये वाहतूक खर्चाचा अभाव हे गृहीत लक्षात घेतलेलं दिसून येतं. नंतरचा पॉईंट येतो पूर्ण स्पर्धा. रिकार्डोने आपल्या सिद्धांतामध्ये दोन्ही देशामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे हे गृहीत लक्षात घेऊन सिद्धांत मांडलेला आहे. नंतर आहे स्थिर संतुलन, की दोन्ही देश स्थिर संतुलनाच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे तेजी मंदी सारखे व्यापार चक्र अर्थव्यवस्थेमध्ये घडून येत नाही असं रिकार्डोचं मत आहे. पण वास्तविक पाहता क्षणाला जग हे बदलणारं असतं. तेजी मंदीची चक्र ही सातत्याने सुरू असतात. त्यामुळे त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतात. हा बदल रिकार्डोने आपल्या सिद्धांतात घेतलेला नाही. आणि शेवटचा पॉईंट आहे दीर्घकाळाचे गृहीत. आणि रिकार्डोने आपल्या सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं सिद्धांताचं स्पष्टीकरण देताना दीर्घकाळाचं गृहीत लक्षात घेतलेलं आहे आणि या गृहीतावरच त्यांनी आपला सिद्धांत मांडण्याचं श्रेय घेतलेलं आहे. धन्यवाद. उद्याच्या पिरियडमध्ये आपण रिकार्डोच्या खंड सिद्धांताचं स्पष्टीकरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.